स्मार्ट अहमदनगर न्यूज। यवत पोलिसांची एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत कारवाई। बोरी पारधी सौफुला येथे गुंगीकारक बंटा गोळ्या विक्री करणारा आरोपी अटक। मौजे बोरीपारधी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील बस स्टॉप जवळ कारभारी मिसळ शेजारील पान टपरीमध्ये एक इसम गुंगीकारक व मानवी शरीरास अपायकारक अंमली पदार्थ साठवणूक करून विक्री करत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर माहितीची खातरजमा करून दिनांक 1/2/2026 रोजी शासकीय पंच फॉरेन्सिक टीम वजन काटाधारक व फोटोग्राफर यांच्यासह छापा कारवाई करण्यात आली। छापा दरम्यान पानटपरी चालकनामे रमेश रामबली कुशवाह याच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत आनंद मनुका नावाच्या गुंगीकारक गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचे एकूण 8 पॅकेट वजन 2.169 किलोग्रॅम असा अंमली पदार्थाचा मुद्देमाल मिळून आला। त्यावेळी प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत सदर गोळ्यांमध्ये गुंगीकारक अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली। सदर आरोपीने बेकायदेशीर अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याने त्याविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आलेली आहे। तसेच सदरची कारवाई ही माश्री संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माश्री गणेश बिराजदार अपर पोलीस अधीक्षक बारामती, माश्री बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ नंदीवाले तसेच पोहवा गरुडनाथ गायकवाड, पोहवा संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, दत्ता काळे तसेच विकास कापरे, प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव ननवरे तसेच मोहन भानवसे यांच्या पथकाने केलेली आहे। प्रतिनिधी गणेश झेलकर।